डिरेक्ट माझ्यावरती हवी होण्यासाठी बेडपर्यंत ती माझ्या जवळ आली. म्हणजे तुम्ही मेडिकल फील्डमध्ये आहात, हो. तरी या सगळ्या गोष्टींवर कसा काय विश्वास? एक दिवस रात्री असं झालं, 2-2:30च्या दरम्यान मी रात्री घरी शांत झोपेत असताना माझ्या किचनमधून एक सावली मला दिसली, जी डिरेक्ट माझ्याकडे येत होती आणि ती हवेत होती, वॉकिंग नव्हती. डिरेक्ट हवेतून माझ्याकडे येत होती. असं सेम एक माणसाची आकृती होती. ती फिमेल मेल काही कळत नव्हतं. आणि ती जेव्हा माझ्याकडे येते तर मी गाढ झोपेत असताना सुद्धा ती किचनपर्यंत आल्यानंतर मला डिरेक्ट लक्ष तिकडे गेलं, सावलीकडे. डिरेक्ट माझे डोळे उघडले. मी त्या सावलीकडे बघते आणि मी अशी स्वतःच बडबडायला लागली. माझ्यावर तेव्हा माझा पूर्ण कंट्रोल गेला होता. तरी वेळ काय झाली होती त्यावेळेस? साधारण 2 ते 2:30च्या दरम्यान. 2 ते 2:30च्या दरम्यान. आणि मला काहीच कळत नव्हतं की म्हणजे मी थांबू की मी बोलू, काहीच समजत नव्हतं. मी अचानक अशी बडबड करायला लागली की ती आली आणि ती सावली कुठेही थांबायची नाही. ती डिरेक्ट माझ्यावरती हवी होण्यासाठी बेडपर्यंत ती माझ्या जवळ आली. बापरे. आणि क्षणात असं झालं की हात माझे असे स्ट्रेट झाले होते, पाय एकदम स्ट्रेट, आणि मी जागेला बेडवरून उचलली गेली होती. कमीत कमी 1 ते 1.5 वीत इतक्या अंतरावरती मी बेडवरून उचलली. म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला फील होत होता का प्रॉपर? फील होत होत्या. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे. लिंकवर क्लिक करा आणि मिस्ट्री टॉक्स युट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.